नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या 25 वर्षीय नस्ताहीन देसाई या विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली. तिच्या नातेवाईकांनी पतीच्या कुटुंबाकडून 4 वर्षांपासून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप केला आहे. माहेरच्या कुटुंबानुसार तिला योग्य अन्न पाणी मिळत नव्हते आणि आजारी असतानाही रुग्णालयात नेण्यात आले नाही. घटनेनंतर रुग्णालयासमोर दोन्ही कुटुंबांमध्ये बाचाबाची झाली आणि जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. ही घटना एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. खानापूर शहरातील रस्त्याचे विकास काम मूळ आराखड्यानुसार सुरू राहावे अशी मागणी नागरिकांनी केली होती, ज्यासाठी माजी नगरसेवक दिनकर मरगाळे यांनी आमरण उपोषण केल्यानंतर तहसीलदार धोंडापा कोबार यांनी सर्वेक्षण करून अतिक्रमित जागा मोकळी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार खानापूर नगरपंचायतीच्या अतिक्रम हटाव पथकाद्वारे धडक मोहीम हाती घेण्यात आली असून गेल्या 2 दिवसांपासून विविध ठिकाणी कारवाई सुरू आहे. आज शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी शिवस्मारक चौकात 8 दुकानदारांच्या गाळ्यांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई करत अतिक्रमण हटवले गेले, जिथे रस्त्यावर सुमारे 6 फूट अतिक्रमण करण्यात आले होते. प्रशासनाचे अधिकारी म्हणतात की रस्त्याचे काम आराखड्यानुसार पूर्ण करून शहरातील वाहतूक सुरळीत केली जाईल. शहरातील धोकादायक व अनमार्क्ड स्पीड ब्रेकरमुळे झालेल्या अपघातानंतर प्रशासन अखेर जागे झाले असून स्पीड ब्रेकरवर पांढऱ्या पट्ट्यांचे मार्किंग करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रशासन आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पुढाकारातून या उपक्रमाची सुरुवात टिळकवाडी परिसरातील काँग्रेस रोड मराठा कॉलनी क्रॉस येथून करण्यात आली आहे. याच ठिकाणी अनमार्क स्पीड ब्रेकरमुळे शिवाजीनगर येथील 64 वर्षीय सरिता कालकुंद्रीकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला होता. दुचाकीवर मागे बसलेल्या असताना स्पीड ब्रेकर न दिसल्याने त्या खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. अपघात टाळण्यासाठी व वाहन चालकांना स्पीड ब्रेकर दूरवरून स्पष्ट दिसावेत यासाठी शहरातील विविध भागामध्ये ठळक पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बेंगळूरमधील एका खासगी हॉटेलमध्ये झालेल्या आमदारांच्या डिनर बैठकीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं असून उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या समर्थकांचे शक्ती प्रदर्शन होते का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मात्र हा कार्यक्रम आमदार एच.सी. बाळकृष्ण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वैयक्तिक समारंभ होता आणि त्याचा काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नाही असं स्पष्टीकरण शिवकुमार यांनी दिलं. आमदार मित्र म्हणून एकत्र येण्यात गैर काहीच नसून अशा बैठकींना राजकीय रंगत देणं योग्य नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं. दरम्यान सीपी योगेश्वर आणि इतर काही आमदारांनी शिवकुमार मुख्यमंत्री व्हावेत अशी भूमिका मांडल्याच्या प्रश्नावर त्यांनी संयत प्रतिक्रिया देत नव्या आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा असणे स्वाभाविक असल्याचे नमूद केले. बेळगाव जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारकडून अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शुक्रवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात आययूटीयूसीशी संलग्न कर्नाटक राज्य संयुक्त आशा कार्यकर्ता संघटनेच्या बेळगाव जिल्हा समितीच्या नेतृत्वाखाली सरदार हायस्कूल मैदानावरून झाली. बेळगाव शहर आणि तालुक्यातील हजारो आशा कार्यकर्त्या गुलाबी साड्या परिधान करून घोषणाबाजी करत मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. राणी चन्नम्मा सर्कल मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला आणि भर उन्हात ठिय्या देऊन आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले व सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले गेले. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शिरसी हावेरी राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्ते विकासाची कामे सुरू असताना पावसामुळे रस्ता चिखलमय झाला असून अनेक ठिकाणी खड्डे आणि निसरड परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बससह इतर वाहनांना प्रवास करणं कठीण झालं असून वाहतुकीत मोठा विलंब आणि अपघाताची भीती निर्माण झाली आहे. जड वाहने आणि सार्वजनिक वाहतूक सेवांसह स्थानिक नागरिक, प्रवासी आणि व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून रस्त्याची तात्काळ आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे. बेळगाव येथील एपीएमसी भाजी मार्केट आणि किसान खासगी मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी लवकरच बेंगळूर येथे बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बेळगाव एपीएमसी भाजी मार्केटला देशभरात चांगली ओळख असून ती टिकवण्याची जबाबदारी बाजार समिती आणि व्यापाऱ्यांची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रश्नावर कृषी बाजार मंत्री शिवानंद पाटील यांच्या समवेत सविस्तर चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. तसेच खासगी मार्केटमधून एपीएमसीमध्ये स्थलांतरित झालेल्या व्यापाऱ्यांना रिक्त गाळे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गरिबांचा आर्थिक स्तर उंचावून त्यांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने रोटरी इंटरनॅशनल आणि स्थानिक रोटरी क्लबच्या वतीने पात्र लाभार्थींना गोदान करण्याचा उपक्रम बेळगाव परिसरात लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक रोटेरियन के.पी. नागेश यांनी दिली. शहरातील नर्तकी स्वरूप चित्रपटगृहाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना स्वावलंबी करण्यासाठी योग्य लाभार्थ्यांची निवड करून त्यांना गायी दान केल्या जाणार असून मारवाडी आणि जैन समाजाचे या उपक्रमाला सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. रामनगर, कोलार, तुमकूर, मंड्या आणि बेंगळूर जिल्ह्यामध्ये हा उपक्रम यशस्वी ठरला असून अनेक कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी नर्तकी स्वरूप चित्रपटगृहाचे मालक व रोटरीचे माजी प्रांतपाल रोटेरियन अविनाश पोद्दार यांनी स्वागत केले. यावेळी बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी स्मृतिचिन्हासह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन नागेश यांचा सत्कार करण्यात आला. बेळगावमध्ये धोकादायक स्पीड ब्रेकरमुळे महिलेच्या मृत्यूनंतर पोलीस प्रशासनावर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी काँग्रेस रोडवरील स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे ओढण्याचे काम तातडीने सुरू केले. काम सुरू असताना अचानक वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि एका कारने दुचाकीला धडक दिल्याने युवक जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित आयुक्तांनी त्वरित परिस्थिती पाहणी करून पोलिसांना मदतीचे आदेश दिले. पोलीस व्हॅनमधील फर्स्ट एड मेडिकल बॉक्स वापरून जखमी युवकाला त्वरित प्राथमिक उपचार करण्यात आले आणि आयुक्तांनी स्वतः उपचाराची खात्री केली. त्यानंतर युवकाला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आणि आयुक्तांच्या कार्यतत्परतेबरोबरच माणुसकीचे नाते जपल्याचे शहरात कौतुक होत आहे. कणकुंबी व परिसरातील गावांमध्ये सोमवार दिनांक 2 मार्चपासून 8 दिवसीय शिमगोत्सवाला उत्साहात प्रारंभ होत असून 9 मार्चपर्यंत विविध धार्मिक, पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी होळीचे गाऱ्हाणे, देवी पालखीचे आगमन व होळी आणण्याची पारंपरिक मिरवणूक होणार असून पुढील दिवसामध्ये होळी उभारणी, चोरविधी, सत्यनारायण महापूजा, रणमाले, घोडेमोडणी आदी पारंपरिक कार्यक्रम रंगणार आहेत. उत्सवात शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक सादरीकरण, महिला मंडळाचे कार्यक्रम तसेच विविध नाट्यप्रयोग आणि कॉमेडी नाटकांचे आयोजन करण्यात आले आहे. रंगपंचमी दिनी माऊली देवी पालखीची विविध देवस्थानांना भेट, न्हावाण, ओटी भरणे आणि होळींचा पारंपरिक विवाह सोहळा यासारखे धार्मिक विधी पार पडणार आहेत. T20 क्रिकेट आहे ना, मला जाम आवडतं. पण माझे पैसे इन्व्हेस्ट करताना मात्र मी गेल नाही तर गावस्करच बनतो. FD मध्ये नेहमी इन्व्हेस्ट करतो, कारण FD आहे तर स्टेडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टेडी आहे. बेळगाव शहरातल्या कॉलेज रोड हॉस्पिटलमध्ये संजीवनी फाउंडेशनच्या वतीने पारंपरिक हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. कार्यक्रमात मानसोपचार तज्ज्ञ जयलक्ष्मी देसाई यांनी रुग्णांची काळजी घेताना स्वतःची काळजी घेण्याचे महत्त्व मार्गदर्शनाद्वारे समजावले. त्यांनी महिला कर्मचाऱ्यांना स्वकाळजी, काम आणि वैयक्तिक आरोग्य यामधील संतुलन राखण्याचे उपाय तसेच व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडताना आरोग्याकडे लक्ष देण्याचे मार्ग सांगितले. प्रमुख पाहुण्या डॉक्टर रेश्मा कामटे आणि इतर तज्ज्ञ उपस्थित होते, ज्यांनी संजीवनी फाउंडेशनच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचा समारोप पारंपरिक हळदी कुंकू समारंभ, भेटवस्तू वितरण आणि मनोरंजक खेळांसह उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर स्वप्ना महाजन, डॉक्टर सुचित्रा लाटकर, डॉक्टर ज्योती गिणीमुगी तसेच CRH हॉस्पिटलच्या प्रशासक डॉक्टर रेणुका पाटील यांच्यासह डॉक्टर सविता देगिनाळ याही उपस्थित होत्या. भावकीतील जमिनीच्या वादातून 6 वर्षीय मुलाचा विळ्याने वार करून खून करणाऱ्या आरोपीला प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 75,000 रुपयांचा दंड ठोठावला. इराप्पा उर्फ भद्द बसाप्पा संकण्णवर राहणार हारुगोप्पा तालुका सौंदत्ती असं दोषीचं नाव असून न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी हा निकाल सुनावला. 2021 मध्ये सिद्धार्थ उर्फ मारुती वीरेश संकण्णवर वय 6 हा घरासमोरील अंगणात खेळत असताना आरोपीने त्याच्यावर 5 ते 6 वेळा विळ्याने वार करून त्याचा जागीच खून केला होता. या घटनेनंतर सिद्धार्थच्या आईने धाव घेतली असता आरोपीने फिर्यादीची मुलगी अंकिता हिच्यावरही जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मुरगोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासानंतर दोषारोपपत्र सादर करण्यात आले आणि सरकारी वकील ॲडव्होकेट नारायण आरी यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली. बेळगावमधील KLS श्री वसंतराव पोद्दार पॉलिटेक्निकच्या संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाने राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक महोत्सव डेव एक्सेल 2026 आयोजित केला. उद्घाटन सोहळा वेदांगी पाटणेकर यांच्या इनोव्हेशन सॉंगने सुरू झाला. यानंतर अनुराधा देसाई यांनी स्वागत केले आणि दीपप्रज्वलन पार पडले. मुख्याध्यापिका श्रीदेवी मालाज यांनी उद्घाटन भाषण दिले आणि सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या, तर नंदिनी सिव्ही यांनी धन्यवाद भाषण केले. देशभरातून आलेल्या 50 संघांनी कोड कॉन्व्हेंट आणि गेम व्हर्टेक्स मध्ये आपले कौशल्य सिद्ध केले. संध्याकाळी पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये थीटा डायनॅमिक्स प्रायव्हेट लिमिटेड बेळगावचे CEO डायरेक्टर गजेंद्र देशपांडे उपस्थित होते. प्रसंगी प्राचार्य, विभागीय अधिकारी व आयोजक मंडळाने सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. चिकोडी तालुक्यातील शेंडूर गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत गंभीर बनली असून काही भागामध्ये 15 दिवसांपासून तर काही ठिकाणी महिनाभर नळाला पाणी आलेलं नाही. डोंगराळ आणि उंच भागामध्ये वसलेल्या या गावात सध्या केवळ एकच शासकीय कूपनलिका सुरू असून इतर बंद अवस्थेत आहेत, तर बहुग्राम पाणी पुरवठा योजनेचं पाणीही अनियमितपणे मिळत आहे. वाढत्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पाण्याची पातळी झपाट्याने घटत असून बाष्पीभवनामुळे उपलब्ध साठाही कमी होत चाललाय. पिण्याचं व जनावरांसाठीचं पाणी आणण्यासाठी ग्रामस्थांना ऐतिहासिक तळ्यावर अवलंबून राहावं लागत असून महिला, विद्यार्थी आणि वृद्ध नागरिकांना मोठी कसरत करावी लागतीये. शेंडूरसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवून तळ्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रशासनानं तातडीने पावले उचलावीत अशी ग्रामस्थांची मागणी आहे. कोगनोळे आणि आसपासच्या भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्याने वाढत असून गुरुवारी कमाल तापमान 31 अंश सेल्सिअसला पोहोचले. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा जोर वाढल्यानं नागरिकांमध्ये अस्वस्थता जाणवू लागली आहे. दुपारच्या सुमारास मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि महामार्ग परिसरामध्ये हालचाल कमी झाली असून अनेकांनी अत्यावश्यक कामे सकाळीच पूर्ण केली आहेत. गरजेपेक्षा बाहेर पडणाऱ्यांवर उन्हाची तीव्र झळ जाणवत असून दुचाकीस्वार आणि पादचारी त्रस्त झाले आहेत. थंड पेये, ऊसाचा रस, लिंबू पाणी, ताक, लस्सी आणि आईस्क्रीम विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी वाढत आहे. बेंगळूर येथे विज्ञान दिन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना शिक्षण व साक्षरता खात्याचे मंत्री मधु बंगारप्पा यांनी मुलांमध्ये वाढत असलेल्या मोबाईल व्यसनाबाबत पालकांच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. पालक स्वतःच मुलांना मोबाईल वापरण्यासाठी देतात, हेच या समस्येचे मूळ कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुलांशीच नव्हे तर शिक्षक आणि पालकांशीही व्यापक चर्चा करूनच मुलांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. ही समस्या केवळ राज्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण देशासमोरचे गंभीर आव्हान असल्याची जाणीव करून देत प्रशासन त्याची गांभीर्याने दखल घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सूचनेनुसार मोबाईल सोडा, पुस्तके हाती घ्या ही मोहीम राबवण्यात येणार असून ती केवळ शाळांपुरती मर्यादित न राहता व्यापक पातळीवर प्रभावीपणे अंमलात आणली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटक स्कूल एक्झामिनेशन अँड असेसमेंट बोर्ड तर्फे प्री युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट परीक्षा शनिवार दिनांक 28 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून
पहिल्याच दिवशी कन्नड, इंग्लिश आणि अरबी विषयांचे पेपर घेतले जाणार आहेत. इयत्ता 12वीच्या या परीक्षा 17 मार्चपासून चालणार असून राज्यभरातील 5,174 महाविद्यालयांमधून एकूण 7,10,363 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये विज्ञान शाखेचे 2,92,645, वाणिज्य शाखेचे 2,11,174 आणि कला शाखेचे 1,42,982 विद्यार्थी सहभागी होणार असून परीक्षा राज्यातील 1,217 केंद्रांवर घेतल्या जाणार आहेत. दरम्यान उत्तीर्णतेसाठी किमान गुणांची अट 35% वरून 30% कमी करण्यात आली आहे. सोशल मीडियावर बनावट प्रश्नपत्रिका प्रसारित होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक मार्गदर्शक तत्वे लागू करत देखरेख वाढवली असून विद्यार्थ्यांनी अधिकृत माहितीसाठी संबंधित संकेतस्थळांचा आधार घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. पांगुळ गल्ली येथील श्री अश्वत्थामा युवक मंडळाने होळी व रंगपंचमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यंदा सोमवार दिनांक 2 मार्च रोजी रात्री 10 वाजता होळी आणण्याचा व पळवण्याचा पारंपरिक कार्यक्रम पार पडणार आहे. मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी पहाटे 5:30 वाजता होळीची विधिवत पूजा करण्यात येणार आहे. यंदा चंद्रग्रहण असल्यामुळे इतर कार्यक्रमांच्या वेळामध्ये बदल करण्यात आला असून लोटांगणाचा कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता गणपती मंदिरापासून सुरू होईल आणि पूजा ग्रहणानंतर श्रीफळ वाढवण्याचा कार्यक्रम पार पडेल. पंच कमिटी व कार्यकारी मंडळाच्या वतीने सर्व भक्त व नागरिकांनी कार्यक्रमाची नोंद घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सध्या सर्वत्र होळीच्या तारखेबाबत सुरू असलेल्या चर्चेमध्ये बेळगाव शहरातील श्री वासुदेव छत्रे गुरुजींनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की 2 मार्च रोजी दुपारी 3 ते सायंकाळी सुमारे 6:45 ग्रहण काल असल्यामुळे होळी केवळ 2 मार्च रोजीच साजरी करणे योग्य आहे. 3 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता पौर्णिमा संपत असल्याने त्या दिवशी होळी साजरी करणे शक्य नाही. छत्रे गुरुजींनी या दिवशी ग्रहणाचे नियम पाळण्याचे महत्त्वही स्पष्ट केले असून त्यांनी नागरिकांना होळी संदर्भातील गैरसमज न पसरवता पारंपरिक आणि धार्मिक मार्गदर्शनानुसारच उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातमीसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.